जय गुरुदेव. स्वयं स्वस्वरूप होणे आपण, नाही क्रिया कर्म बंधन. सोहम सिद्धी सदा सावधान, तेची मुक्तिपद ओ देवी. या परमरहस्य ग्रंथातील ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपला अनुभव सांगताना म्हणतात, ज्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली आहे त्याला कुठलंही क्रिया कर्म बंधन राहत नाही आणि तो सदैव आपल्या सोहम सिद्धीमध्ये सावधान असतो. यालाच मोक्षपद म्हणतात. या ओवीला आपण सविस्तर समजून घेऊ. प्रथम आपण क्रिया म्हणजे काय पाहू. क्रिया म्हणजे आपण काम जे करतो त्याला क्रिया म्हणतात. आणि कर्म, मी करतो आहे हे मीपणाचा भाव ठेवून क्रिया करणं ह्याला म्हणतात कर्म. आणि या कर्माचे दोन फळं सांगितलेले आहेत, पुण्य आणि पाप. शास्त्र जे करा म्हणते ते करणं म्हणजे पुण्य आणि जे करू नका म्हणतात ते पाप. आता कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, ते थोडक्यात आपण पाहू. पहिलं संचित, दुसरं प्रारब्ध आणि तिसरं क्रियामान कर्म. संचित कर्म कशाला म्हणायचं? ज्यावेळेस देहभावामध्ये मी देह आहे या भावनेमध्ये अनेक वासना घेऊन देह सोडला जातो, त्यावेळेस त्या सूक्ष्म शरीराबरोबर अंतःकरणामध्ये जे असंख्य कर्मात साठलेले असतात. एक धान्याचा गोदाम, त्या गोदामामध्ये जसं धान्य साठवलेलं असतं तसं या जीवाचे अनेक कर्म त्या अंतःकरण रूपी गोदामात साठवलेले असतात. त्याला म्हणायचं संचित कर्म. दुसरं कर्म आहे प्रारब्ध कर्म. त्या गोदामातलं आजच्या पुरतं धान्य शिजवून खाण्यासाठी काढणे, याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. जे संचित कर्मामधून आपल्याला जो हा जन्म मिळाला आहे तो प्रारब्ध कर्म आहे. या प्रारब्ध कर्मामध्ये जे आहे ते स्वीकारावं लागतं. आपले आई वडील, सुख दुःख परिस्थिती हे सगळं प्रारब्धानुसार मिळालेलं असतं. रोग आजारपण, याला म्हणायचं प्रारब्ध. शिजवण्यापुरतं काढलेलं धान्य. मग हे जन्म मिळाल्यानंतर माणूस नवीन कर्म करतो. मी देह आहे म्हणून हे माणसं माझे आहेत, त्यांच्यासाठी बरे वाईट कर्म जे करतो त्याला म्हणायचं क्रियामान कर्म. म्हणजे शिजवण्यासाठी जे अन्न काढलेलं आहे ते शिजवून न खाता त्याच्यातल्या काही बियाची नवीन पेरणी करणे म्हणजे बरे वाईट कर्म करणे, हा झाला क्रियामान कर्म. मग हे 3 कर्माचं बंधन कुणाला राहत नाही? जो स्वस्वरूप झाला त्याला. मग स्वस्वरूप होण्यासाठी काय करावं लागतं? सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरुनाथ आपल्याला नाम देतात. शिवनाम अग्नी पापते अरण्य, जाळीतो कारुण्य महिमा मोठा. असं नाम देतात. ते नाम घेता घेता नामी होणं म्हणजे मीपणा जाऊन अहंकार विलय पावतो आणि
तो भक्त देव होतो, त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होते. तयाचे संचित जातसे जळूनी, नाशी क्रियामान नाम बळे. हे संत सांगतात. मग हे मी आणि माझेपणानं भरलेलं संचिताचं गोदाम जाळायचं असेल तर कुणाकडे जावं लागल? ज्यानं आपलं घर जाळलेलं आहे, म्हणजे अंतकरण रूपी घर जाळलेलं आहे, अशा सद्गुरूला शरण जावं लागल. कबीरदास म्हणतात, कबीरा लिए हात में लुकाटी, जो घर जारे अपना वो चले हमारे साथ. कबीरदास म्हणतात, मी बाजारात मशाल घेऊन थांबलेलो आहे, ज्याला आपलं अंतकरण रूपी मी माझं हे घर जाळायचं आहे, त्याने माझ्याकडे यावं. मग संत उपदेश करतात की तू देह नसून तू चैतन्य स्वरूप आहेस. त्यावेळेस तो साधक संताचं श्रवण करतो, सद्गुरूच्या वाक्याचं श्रवण करतो आणि मीच शिव आहे अशी साधना करतो. त्यावेळेस त्याचं संचित कर्म जळून जातं, नवीन क्रियामान कर्म होत नाही. सर्व काही करता सद्गुरू आहेत, सर्व काही करता देव आहे असा भक्त समजतो. आणि प्रारब्ध जे शिजवण्यासाठी काढलेलं अन्न आहे ते शिजवून खावं लागतं. ते कुणालाही चुकत नाही, संतालाही प्रारब्ध चुकत नसतं. कारण रामकृष्ण परमहंसासारख्या संताला कॅन्सर झाला, रमण महर्षी सारख्या संताला कॅन्सर झाला. स्वस्वरूप होणे आपण, नाही क्रिया कर्मबंधन. साधकाला स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तो क्रिया करतो पण अकर्ता होतो, अकर्ता असतो. ही क्रिया माझ्या देहाकडून होत आहे, मी अकर्ता आहे असा भाव असतो त्याचा. आणि सर्व काही करता परमेश्वर आहे असा भाव असल्यामुळं त्याच्याकडून कर्म घडत नाही. नाही क्रिया कर्म बंधन, आणि तो बंधनात पडत नाही, त्याला पाप पुण्य लागत नाही. सोहम सिद्धी सदा सावधान. सद्गुरूचा उपदेश झाला त्याला. सोहम म्हणजे स अधिक अहम, तो तूच आहेस. त्यावेळेस मीच शिव आहे, मी विश्वव्यापक आहे, विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे, या दृढ भावात तो असतो. सदैव सावधपणे कार्य करतो. संताला, साधूला, देहाला आजार झाला तर तो सावध असतो. हा आजार मला नाही, हा आजार शरीराला झाला आहे. तो हजारो कर्म करत असतो पण कशातही लिप्त होत नाही. जसं टीव्हीच्या स्क्रीनवर हजारो चित्रे येतात पण ती स्क्रीन कशातही लिप्त राहत नाही, तसं साधू, संत, महात्मे, सद्गुरू हजारो कार्य करतात पण ते करूनही अकर्ते असतात. कारण सोहम सिद्धी सदा सावधान. तेची मुक्तीपद ओ पार्वती, तेच मोक्षपद आहे. जिथं मी शिव आहे, विश्वात भरलेलं चैतन्य मी आहे, या भावनेनं ज्याचे कार्य होतात तो जिवंतपणीच जीवनमुक्तीचा अनुभव करतो. असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात. ओम शांती शांती शांती.